शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे या मागणीसाठी दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मी सध्या सोलापुरात आहे आणि सोलापूरच्या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पूनम गेट या ठिकाणी सजग सोलापूरकरांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन जे आहे ते केलं जातं। या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे या मागणीसाठी आंदोलन जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळतं। सगळे नीट परीक्षा दिलेले विद्यार्थी असतील, सोलापुरातील नागरिक असतील, हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। मला सांगा, खरं तर दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे, अन्नत्याग आंदोलन सुरूचं रूपांतर आज मोर्चामध्ये होत आहे आणि तुम्ही देखील सोलापुरात आंदोलन करताय, काय नेमकी भूमिका आहे? खरं तर आमची इच्छा होती दिल्लीमध्ये जाऊन संसदेवर मोर्चा घेऊन जावा, परंतु आमची ती तांत्रिक अडचणीमुळे जमलं नाही। म्हणून आम्ही एक सजग सोलापूरकर म्हणून इथे नीटचे विद्यार्थी असतील, त्यांचे पालक असतील, आम्ही एक सामाजिक भान असलेले जागृत नागरिक असेल, असं सगळेजण मिळून आम्ही या सरकारच्या विरोधात निषेध करत आहोत। नीटच्या विद्यार्थ्यांचा पेपर फुटला, त्याच्यानंतर सरकारने सांगितलं आम्ही अनेक पेपर घेऊ, परत पेपर घेतला, परंतु त्या पेपरच्या रिझल्टमध्ये सुद्धा यांनी गोळा घातला। एवढा जर निष्काळजीपणा, एवढा जर बेजबाबदारपणा हे सरकार दाखवत असेल तर कुठे ना कुठे कुणी ना कुणी नाहीतर नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा हे केंद्रीय राज्य शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलाच पाहिजे आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे। 20 विद्यार्थी आत्महत्या करतात आणि तरी देखील या सरकारला शरम वाटत नाही। सोनम वांगचुकजी जे शांततेने आंदोलन करत होते त्यांना तुम्ही अमानुष पद्धतीने घेऊन जाता। तुम्हाला घेऊन जायचं होतं तर कमीत कमी तुम्ही स्ट्रेचर घेऊन यायला पाहिजे होतं, तुम्ही त्यांना उचलून घेऊन जाता पांढरा कपडा लावून। हे अतिशय निषेधार्ह आहे। लोकशाहीचा गळा घोटण्याचं हे काम आहे, याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि आम्ही विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी हक्कासाठी लढत राहू। विद्यार्थ्यांच्या न्याय आणि हक्कासाठी आम्ही लढत राहू अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती या ठिकाणी घेतली जाते। खरं तर वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत त्यामध्ये सहभागी होत आहेत। खरं तर पक्षीय झेंडे बाजूला ठेवून तुम्ही सगळे सोलापूरकर म्हणून या आंदोलनामध्ये सहभागी झाले, काय नेमकी भूमिका आहे? हे बघा, इथं पक्षाचा विषय नाही आहे, इथं देशाचं भवितव्य आणि या राज्याचं भवितव्य आहे। या देशातला तरुण भरकटलेला आहे। या हा भारत देश या फक्त 4 लोकांवर चाललेला आहे, मोदी, शाह आणि अदानी अंबानी। मला एकच सांगायचं आहे की सोनम वांगचुकला तुम्हाला ज्या वेळी सोनम वांगचुक या देशासाठी, लडाखसाठी, या भारतातील सैन्यासाठी ज्या गोष्टी केल्या त्यावेळी तुम्हाला त्याची गरज होती, त्यावेळी तुम्हाला त्याचं कौतुक केलं। परंतु एक नीट पेपर ज्यावेळी फुटला त्यांची मागणी काय होती की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। ही एवढीच या मागणीसाठी जर त्यांनी जे उपोषण केलं होतं, काल जे तुम्ही जे तुमची जे दडपशाही दाखवली, मला याचा खेद वाटतो। मुळात या ब्रिटिशाच्या काळात सुद्धा महात्मा गांधीजीने आंदोलन केली, परंतु ब्रिटिश सुद्धा असे वागले नाहीत। तसा प्रकार या स्वतंत्र भारताच्या या लोकशाही, एवढी मोठी भक्कम लोकशाही असलेल्या देशामध्ये हे मोदी शाह करत आहेत। लक्षात ठेवा, मला एवढंच यातून सांगायचं आहे की नरेंद्र मोदी म्हणजे भारत देश नाही, फडणवीस म्हणजे महाराष्ट्र नाही। फडणवीस म्हणतो माझा अपमान, त्याचा अपमान झाला की महाराष्ट्राचा अपमान, मोदी म्हणतो माझा अपमान झाला की देशाचा अपमान, हिंदुस्थानचा अपमान। म्हणजे आज अशी परिस्थिती झाली या हिंदुस्थानामध्ये की मोदी म्हणजे भारत देश, फडणवीस म्हणजे भारताला आणि फडणवीस महाराष्ट्राला, आणि या देशातील विद्यार्थ्याचं भवितव्य अंधारात घालण्यासाठी शिक्षणमंत्री पेपर फोडायला, ही परिस्थिती या देशाची आहे। आम्हाला काही सांगायचं नाही। सजग नागरिक म्हणून धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा दिलाच पाहिजे। परंतु विद्यार्थी देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले। तुम्ही नीटची विद्यार्थी, तुम्ही परीक्षा दिलेली होती, काय परिणाम झाला सगळ्यांचे? दादा, खरं तर मी आता मेडिकल स्टुडंट आहे, मी सेकंड इयर मेडिकल स्टुडंट आहे। तर मी नीटची परीक्षा दिली होती। माझा अनुभव सांगतो की मी 2024 मध्ये नीटची परीक्षा दिली होती आणि त्यावेळी सुद्धा असाच प्रकरण झाला होता की भारतामध्ये खूप मुलं मेरिटमध्ये आलेले, 600च्या पुढे 2-3 लाख मुलांना मार्क पडलेले। आणि यावर्षी ज्या प्रकारे परीक्षा झाली, यावर्षी आता रिनीटचा पेपर झाला, त्याच्यामध्ये 500 मार्काला सुद्धा MBBSला स्कोअर भेटतोय। त्यावेळेस मला 510 मार्क होते, माझ्या मित्राला 570 मार्क आहे, तरी तो आता BMSला त्यांनी ॲडमिशन घेतली आहे। पण जर त्यावेळेस पेपर नीट प्रकारे झाला असता, त्यावेळेस पण गव्हर्नमेंटने हे मान्य नाही केलं की पेपर लीक झाला आहे का काही,
त्यानंतर 2025ची परीक्षा झाली. वारंवार अशा घटना होतात असं. त्यानंतर परत 2025ची परीक्षा झाली. त्यांनी खूप अवघड करून टाकली. मुलं त्यावेळेस सुद्धा खूप मुलांनी सुसाईड केल्यानंतर आता परत 2026ची परीक्षा झाली. त्यावेळेस खूप मुलांनी सुसाईड केलं. पेपर फुटला, त्यानंतर परत पेपर लीक झाला, त्यानंतर परत रिनीट झाली. परत रिनीटच्या रिझल्टमध्ये सुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांचे OMR वेगळेच आले. त्यांचं काय केलं पाहिजे असं वाटतं? मला सगळ्यात आधी तर गव्हर्नमेंटने अकाउंटेबिलिटी घेतली पाहिजे. जे पण त्यांच्यामुळे झालेलं आहे, त्यांनी जो पण मिस्टेक्स केले त्यासाठी ते अकाउंटेबल पाहिजे. जबाबदारी या ठिकाणी घेतली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती या ठिकाणी नीटचे विद्यार्थी असतील, मेडिकलचे विद्यार्थी या ठिकाणी मानताना पाहायला मिळतात. सोलापूरच्या पूनम गेट या ठिकाणी हे सगळे नागरिक जे आहेत ते एकत्रित जमलेले आहेत आणि मेडिकलचे विद्यार्थी असतील, नीटचे विद्यार्थी असतील, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सोलापूरकर जे आहेत ते दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची राजीनाम्याची मागणी करतात आणि आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन आफ्ताब शेख, ABP माझा, सोलापूर.